इकडे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत होतीये। काही वेळापूर्वीच नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे रजत वशिष्ठने। आपल्यासोबत गडकरी कुटुंबातील सुना आहेत। ताई, मतदान केलंय तुम्ही, सगळं कुटुंब एकत्रित आलात? हो, बाबांनी कालच सांगितलं होतं की सगळे तयार राहा, आपण एका गाडीत सगळेजण जाऊ। त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि सगळ्यांना अपील करेल की जास्तीत जास्त मतदान आपण रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे मतदान। ताई आपण सगळे एकत्रित येऊन आज मतदान केलेलं आहे, सगळं कुटुंब एकत्रित येऊन मतदान करता, नागपूरकरांनी पण असंच केलं पाहिजे? हो, जास्तीत जास्त संख्येत लोकांनी येऊन मतदान करायचं आहे, आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावायचं आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान केलेलं आहे। कारण बाबांनी सांगितलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन ज्याच्या परिवाराची एकता सर्वात मजबूत असतो तोच शहराला एकत्र एकसंध बांधून ठेवू शकतो। गडकरी कुटुंब एक कृतीतून आदर्श गिरवतोय नागपूरकरांसमोर असं म्हणताय? हां, आता ते म्हणजे लोकांनी ठरवावं। आपल्यासोबत निखिल गडकरी। निखिल दादा, संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन मतदान करताय, नागपूरकरांना एक संदेश आहे की सगळ्या कुटुंबांनी एक मतदान केलंच पाहिजे, सर्वांनी मतदान केलं? नक्की हा संदेश नक्कीच आहे, कारण की मतदानाचा अधिकार हा भारतीय संविधानाने आपल्याला दिला आहे। मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान झालं पाहिजे आणि नागपूर शहरामध्ये जी उत्सुकता दिसते आहे त्यांनी नक्कीच असं आढळून येत आहे की नितीनजी मोठ्या संख्येने जिंकून येणार आहेत। तरुण मतदार यंदा खूप जास्त संख्येने, तरुणांना काय आवाहन करा जास्तीत जास्त मतदान? मी तरुणांना तीच विनंती करेल की सगळ्यात जास्ती पर्सेंटेजमध्ये मतदान नागपूर शहरात झालं पाहिजे, कारण की यावेळेला जवळपास 1.5 लाख लोक नवीन मतदार तरुण लोकांनी आपलं नाव नोंदवलं आहे। मला असं वाटतं की सगळे तरुण लोक नक्कीच मतदान करतील। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।